काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची उत्तराखंड येथील हल्दानी स्थित रामलीला मैदानात सभा झाली। त्या सभेनंतर उत्तराखंडमधील काही सनातनवादी भाजप प्रणित समाजकंटकांनी स्टेजवरती जाऊन गोमूत्र शिंपडून मंत्रपठण करत शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज नांदेड जिल्हा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केश मुंडन करून प्रचंड घोषणा देत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली। या निदर्शने आंदोलनात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस डॉक्टर राजेश निखाते, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे, शहराध्यक्ष संजय कवठेकर यांच्यासह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोदी सरकार मुर्दाबाद, बांध के नीला कफन, बांध के नीला कफन, बीजेपी करता दफन, बांध के नीला कफन, बीजेपी करता दफन, अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी उत्तराखंड येथील स्थित हिंदवानी येथे काँग्रेस पक्षाची रॅली आयोजित करण्यात आली होती आणि त्या रॅलीला व सभेला मार्गदर्शन करण्यासाठी खरगे साहेब तिथे उपस्थित होते। त्यांची सभा झाल्यानंतर तिथल्या मनोवादी संघटना हिंदू राईट विंग नावाची एक संघटना आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं गंगाजल वापरून आणि गोमूत्र वापरून तिथं शुद्धीकरणाचा जो प्रयोग केलेला आहे तो अतिशय लाजिरवाणी प्रयोग आहे आणि मनोवादी प्रयोग आहे। त्या प्रयोगाच्या विरुद्ध निषेध करतात माननीय हांडोरे साहेबांनी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडन आंदोलन हे करत आहोत आणि हांडोरे साहेबांच्या भीमशक्तीच्या वतीनं हांडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या आमचा निषेध व्यक्त करत सर्वांना मी आपल्याला एक शोध व्यक्त करतो की जे आदरणीय राज्यसभेचे खासदार आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा जो अपमान केला जे RSS BJPच्या नेत्यांनी आणि त्याचा एक निषेध म्हणून आम्ही जिल्हा कचेरी समोर मुंडन आंदोलन करत आहोत। आणि आज आपण बघतोय की आज कोणतं युग आहे, वैज्ञानिक युग आहे, क्रांतीचा युग आहे। आज आपण महिनाभरापासून आपण पाहत आहोत की विद्यार्थ्यांनी पूर्ण भारतभर क्रांती घडवून आणली आणि एवढी क्रांती घडत असताना भारत बदलत असताना एक मानसिक विचार, एक पौराणिक विचार, एक मनुस्मृती विचार आणण्याचा भाजप आणि RSSचा जो अजेंडा आहे तो सध्याला सर्वांनाच घातक आहे। हिंदू मुस्लिम त्याच्यानंतर दलित हिंदू अशा वेगळ्या कारणानं पूर्ण आपला आज भारत 12 ते 15 वर्षापासून आज ग्रासला गेलेला आहे आणि याच धोरणामुळे एक उच्च म्हणजे एक मोठा राजकारणी आणि पूर्ण भारतभर ज्यांची ओळख आहे जो 8 दशकापासून राज्यसभा असो, विधानसभा असो, लोकसभा असो व केंद्र सरकारच्या मंत्रिपदावर राहणारा व्यक्ती आणि जो उच्च सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असलेला व्यक्ती त्याच्या असा एक वेगळ्या पद्धतीने अपमान करणं हे भारताला शोभत नाही आणि केंद्र सरकारलाही शोभत नाही। आणि या निषेधार्थ आम्ही चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कचेरीवर आमचे सर्व जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष सर्वांनीच आज मुंडन आंदोलन करून खरगे साहेब यांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पूर्ण जिल्हा मंडळ भीमशक्तीचं आज आम्ही आंदोलन करत आहोत। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे उत्तराखंड येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचारानिमित्त गेले असता त्या ठिकाणी सभा झाली होती काँग्रेस पक्षाची। ती सभा झाल्याच्या नंतर या देशातील मनोवादी सरकारचे काही समर्थक जे काँग्रेसमध्ये जे भाजपचे मनोवादी विचारांचे RSSचे लोक ती सभा संपल्यानंतर त्या स्टेजवर जाऊन त्यांनी गोमूत्र शिंपडलं आणि या देशामध्ये पुन्हा एकदा मनोवादी विचारधारा आणण्याचा त्यांचा षडयंत्र आहे, जातीवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। अशा या मनोवादी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व तथा विद्यमान खासदार आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना व काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना व परिवर्तनवादी विचारांच्या सर्व समविचारी पक्षाच्या लोकांना त्यांनी आवाहन केलं
की आदरणीय खरगे साहेबांचा अपमान करणाऱ्या या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी प्रत्येक जिल्हा कचेरीवर मुंडन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ते आंदोलन आज या निमित्ताने आम्ही नांदेडच्या वतीनं भीमशक्तीच्या वतीने करत आहोत. पक्षाचा भीमशक्तीचा भीमशक्तीचा जय 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 भीम जय भीम जय भीम. आज भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने उत्तराखंडातील हल्दानी या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते मल्लिकार्जुन खरगे एका जाहीर सभेसाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांची सभा संपल्याच्या नंतर तेथील जातीवादी BJP सरकारच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी किंवा म्हणजे जातीवादी RSSच्या गुंडांनी त्या ठिकाणी जाऊन ती सभा संपल्याच्या नंतर मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी ज्या ठिकाणी सभा घेतली होती त्या सभेच्या ठिकाणी जाऊन त्यांनी गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी म्हणजे पवित्र असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे असा त्यांचा समज आहे की गोमूत्र शिंपडल्यानंतर म्हणजे कुठंतरी काहीतरी असा प्रकार घडत असतो आणि त्याच्यानंतर म्हणजे कुठं शुद्धता होत असते. असा कुठलाही प्रकार असा ह्या ठिकाणी भारत सरकार मानत नाही. त्यामुळे त्यांनी जे काही केलं ते गलिच्छपणाचं लक्षण आम्ही समजतो आणि जो त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मते जो अवमान मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा केलेला आहे तो अवमान नसून देशामध्ये त्यांनी अराजकता माजविण्याचा तो प्रयत्न चालू आहे. त्यासाठी भारतातील जनता ही अतिशय हुशार झालेली आहे. या गोष्टीला कधी बळी न पडता या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या भारतामध्ये त्या सरकारचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कचेरीवर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी भव्य असे निदर्शने करून मुंडनाचा कार्यक्रम केलेला आहे आणि मुंडनामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष असतील युवा जिल्हाध्यक्ष असतील यांनी मुंडन केलेलं आहे आणि त्याचा जाहीर निषेध करून आम्ही जाहीर निषेध करतो. जय. खासदार आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आज जो खरगे साहेबांचा अपमान केला उत्तर प्रदेशामध्ये कार्यक्रम घेत असताना मनुवादी विचाराच्या RSSच्या विचाराच्या लोकांनी त्यांनी स्टेजचा परत तेच गोमूत्र टाकून आणि हे टाकून केलं. हे देश संविधानावर चालतो, मनुवादी विचारावर चालत नाही. आमच्या हंडोरे साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे कार्यकर्ते उभे आहोत आणि ह्या कार्यक्रमाचा आम्ही निषेध करत आहोत. ह्यांनी जे काही घडस्थान घडवलं आहे ना कारस्थान त्यांना आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधी पण मनुवाद्याला आम्ही हाणून पाडण्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात एवढंच बोलते आणि थांबते. मी भीमशक्ती तालुका अध्यक्ष शिवराज गायकवाड. मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर हे मनस्फूर्ती जपणारे लोक यांनी जो त्यांचं किनी सभा झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्या जागेला पावन करण्याचा जो प्रयत्न केला. जागा हे विचारानं पावन होत असते, हे अविचार घडून किनी पावन होत नसते. त्यामुळे सदरील किनी मनुस्मृती बाळगणाऱ्या लोकांचा भीमशक्ती तालुका अध्यक्षांनी जाहीर निषेध